राम राम, काय चाललंय? ही काय रानात आलतो. खतरनाक मध्ये आपल्या झाडाचा पेरू काढलाय बघा. ह्या बारीनं पेरू लय मोठं झालं नाही तर लय फळ लागलंय, पण एक नंबर खायला लय गोड आहे. एक नंबर लागतंय बघा, खतरनाक. बाजारात मिळते की पेरू तसलं, कुठं गुजराती, कुठं पिंक, तैवान, काय काय आहे त्या जाती त्याच्यात असल्या. पण ओरिजिनल ते ओरिजिनल, बिगर खताचं, नो लिक्विडचं, एक नंबर गावरान, पोट भरून खायचं. आणि खरं सांगतो, हे असलं वाण फक्त शेतकऱ्यालाच खायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्याला फक्त नावं ठेवायची नाही. त्याच्या मालाला किंमत जर कमी द्यायचं ठरवलं तुम्ही, तर आम्ही पिकवून इकायचं बंद करेन. आमचं पोट भरलं की इशे कट. समजलं का? हा. आणि एक दात पडलाय ना, ते असलं देशी वाण खाऊनच पडलाय बघा. अवघड असतंय पचन सुद्धा. आता या आपण हायब्रिड खाल्लेले शेतकरी, आपल्याला दोन देशी वाण लय कुठे मिळते तेव्हा. आता आपण पिकवतो तेवढं देशी आहे, पण बाहेरनं दुकानात निकात आणलेलं ती कुठे देशी आहे. त्यामुळं गेला एक दात तरी. आता अवघड आहे, झालं बोळक. बाय बाय.